नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. भारतीय राज्यघटनेतील राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे विधानसभा. राज्यातील लोकशाही व्यवस्थेचा मुख्य आधार असलेली विधानसभा ही जनतेच्या प्रतिनिधींनी बनलेली संस्था आहे. राज्यातील कायदे, अर्थव्यवस्था, सरकारवर नियंत्रण आणि लोकांच्या समस्या मांडण्याचे काम विधानसभा करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची देखील सविस्तर माहिती पाहणार आहोत. विधानसभा म्हणजे काय? विधानसभा म्हणजे राज्यातील जनतेचे प्रतिनिधी असलेले लोकप्रतिनिधी सभागृह होय. ज्याप्रमाणे केंद्र शासनात लोकसभा असते त्याचप्रमाणे राज्य शासनात विधानसभा असते. विधानसभा ही राज्य विधिमंडळाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानली जाते. घटनात्मक आधार. विधानसभेची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये करण्यात आली आहे. भाग 6 कलम 168 ते 212. विधानसभेची संबंधित मुख्य कलम कलम 170. यामध्ये विधानसभा रचना आणि सदस्य संख्या दिलेली आहे. विधानसभा रचना. भारतात 2 प्रकारची राज्य विधिमंडळे आहेत. एक एकसदनीय फक्त विधानसभा आणि द्विसदनीय विधानसभा आणि विधान परिषद. महाराष्ट्र हे द्विसदनीय विधिमंडळ असलेले राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा, विधान परिषद ही दोन्ही सभागृहे आहेत. विधानसभा सदस्य संख्या. कलम 170 नुसार किमान सदस्य संख्या 60, कमाल सदस्य संख्या 500. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. हे सदस्य राज्यातील विविध मतदारसंघातून निवडले जातात. महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या विधानसभांपैकी एक आहे. विधानसभा सदस्यांची निवड. विधानसभेचे सदस्य थेट जनतेतून निवडले जातात. 18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिक मतदान करू शकतो. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव जागा, अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा देखील आहेत. विधानसभा सदस्य होण्यासाठी पात्रता. कोणतीही व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यासाठी भारतीय नागरिक असावा, किमान वय 25 वर्ष असावे, मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, सरकारच्या लाभाच्या पदावर नसावा. कार्यकाल. कलम 172 नुसार विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, परंतु आणीबाणीच्या काळात वाढवता येतो. राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतात. विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष. कलम 178. विधानसभा आपल्या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडते. अध्यक्षांचे कार्य: सभागृहाचे संचालन, शिस्त राखणे, मतदान प्रक्रिया, सदस्यांना बोलण्याची परवानगी, धनविधेयक ठरवणे. महाराष्ट्र विधानसभेची अधिवेशने. महाराष्ट्र विधानसभेची प्रमुख अधिवेशने: अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे होते, पावसाळी अधिवेशन मुंबई येथे आणि हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी असते. विधानसभा अधिकार व कार्ये. विधायी कार्य: राज्यासाठी कायदे बनविणे हे विधानसभेचे मुख्य कार्य आहे. उदाहरण: शेती, पोलीस, आरोग्य, स्थानिक प्रशासन. आर्थिक कार्य: राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जातो. विधानसभेच्या मंजुरीशिवाय पैसा खर्च करता येत नाही. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प राज्य विधानसभेत सादर केला जातो. राज्याच्या विकास योजनांवर चर्चा केली जाते. सरकारवर नियंत्रण. मंत्रिमंडळ विधानसभा समोर जबाबदार असते. विधानसभा सरकारवर पुढील मार्गांनी नियंत्रण ठेवते: प्रश्नोत्तर तास, अविश्वास ठराव, लक्षवेधी सूचना आणि स्थगन प्रस्ताव. निवडणूक कार्य. विधानसभा सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत सहभागी होतात.
महाराष्ट्र विधान भवन. महाराष्ट्र विधानसभेचे मुख्य विधान भवन मुंबई येथे आहे. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवन आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचे महत्त्व. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी मानली जाते, म्हणून दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले जाते. हे महाराष्ट्राच्या प्रादेशिक संतुलनाचे प्रतीक आहे. विधानसभा आणि विधान परिषद यातील फरक पुढील प्रमाणे आहे. याच्या नोट्स काढून घ्या. महाराष्ट्र विधानसभेचे महत्त्व. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत आणि औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण राज्य विकास धोरणे तयार होतात, शेती, उद्योग, शिक्षण यावर निर्णय घेतले जातात. जनतेच्या विधानसभा व महाराष्ट्र विधानसभा यावरील काही प्रश्नोत्तरे बघूया. विधानसभा संबंधित मुख्य कलम कोणते आहे? विधानसभा संबंधित मुख्य कलम 170 आहे. राज्य विधिमंडळाची माहिती कोणत्या भागात दिली आहे? राज्य विधिमंडळाची माहिती भाग 6 मध्ये दिली आहे. विधानसभा हे कोणते सभागृह आहे? विधानसभा हे लोकप्रतिनिधी सभागृह आहे. विधानसभा सदस्यांची निवड कशी केली जाते? विधानसभा सदस्यांची निवड थेट निवडणुकीद्वारे केली जाते. विधानसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? विधानसभा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष आहे. विधानसभेचा कार्यकाल किती असतो? विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. विधानसभेचे अधिवेशन कोण बोलावतो? 2 अधिवेशनातील कमाल अंतर किती असू शकते? 2 अधिवेशनातील कमाल अंतर 6 महिने असू शकते. विधानसभा अध्यक्षांची तरतूद कोणत्या कलमात आहे? विधानसभा अध्यक्षांची तरतूद कलम 178 मध्ये आहे. धनविधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते? धनविधेयक विधानसभेत मांडले जाते. राज्य शासनाचा वास्तविक प्रमुख कोण असतो? राज्य शासनाचा वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री असतो. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. विधानसभा निवडणुकीत कोणती मतदान पद्धती वापरली जाते? विधानसभा निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती वापरली जाते. मतदानाचा अधिकार कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? मतदानाचा अधिकार सार्वत्रिक प्रौढ मताधिकार तत्त्वावर आधारित आहे. विधानसभा कोणत्या सूचीवरील विषयांवर कायदे करू शकते? विधानसभा राज्य सूची आणि समवर्ती सूचीवरील विषयांवर कायदे करू शकते. सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी अविश्वास ठराव वापरला जातो. विधानसभा सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत सहभागी होतात का? होय, विधानसभा सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत सहभागी होतात. राज्यातील कायदे बनविण्याचे मुख्य कार्य कोण करते? राज्यातील कायदे बनविण्याचे मुख्य कार्य विधानसभा करते. द्विसदनीय विधिमंडळात कोणती सभागृहे असतात? द्विसदनीय विधिमंडळात विधानसभा आणि विधान परिषद असते. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे विधिमंडळ आहे? महाराष्ट्रात द्विसदनीय विधिमंडळ आहे. महाराष्ट्र सभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्रात एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. महाराष्ट्र विधान भवन कुठे आहे? महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते. नागपूरला महाराष्ट्राची काय म्हटले जाते? महाराष्ट्राची उपराजधानी. महाराष्ट्रात विधान परिषद आहे का? होय, महाराष्ट्रात विधान परिषद आहे. विधानसभा सदस्यांची कमाल संख्या किती असू शकते?
विधानसभा सदस्यांची कमाल संख्या 500 असू शकते. विधानसभा सदस्यांची किमान संख्या किती असते? विधानसभा सदस्यांची किमान संख्या 60 असते. विधानसभा कार्यकाल संबंधित कलम कोणते आहे? कलम 172 आहे. विधानसभेचे कामकाज कोण चालवतो? विधानसभेचे कामकाज विधानसभा अध्यक्ष चालवतात. धन विधेयक आहे की नाही हे कोण ठरवतो? धन विधेयक आहे की नाही हे विधानसभा अध्यक्ष ठरवतात. मंत्रिमंडळ कोणासमोर सामूहिकरित्या जबाबदार असते? मंत्रिमंडळ विधानसभेसमोर सामूहिकरित्या जबाबदार असते. विधानसभा सदस्य होण्यासाठी नागरिकत्व कोणत्या देशाचे असावे? विधानसभा सदस्य होण्यासाठी भारताचे नागरिकत्व असावे. विधानसभा निवडणूक किती वर्षांनी घेतली जाते? विधानसभा निवडणूक प्रत्येक 5 वर्षांनी घेतली जाते. राज्य विधिमंडळाचे उच्च सभागृह कोणते आहे? राज्य विधिमंडळाचे उच्च सभागृह विधान परिषद आहे. विधानसभा कोणत्या शासन व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग आहे? विधानसभा राज्य शासन व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग आहे. राज्य शासनाची कलमे कोणत्या क्रमांकापासून सुरू होतात? राज्य शासनाची कलमे 152 क्रमांकापासून सुरू होतात. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड कोण करते? विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड विधानसभा करते. महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे भरते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील विधानसभा आणि महाराष्ट्र विधानसभेची सविस्तर माहिती अभ्यासली. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधान परिषद किंवा राज्यपाल या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू. धन्यवाद.